कैलासवासी विलास घुले यांच्या खून झाल्यानंतर त्यांच्या परिवारात सांत्वनपर आज मी या ठिकाणी भेट द्यायला आलो. त्यांनी जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीच्या अनुरूप चौकशी होऊन सर्वच्या सर्व आरोपी अटक होणं हे खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाची पहिली मागणी आहे. खरं तर ही घटना एसटी समाजातला एक उमेश माने याला मारण्यासाठी काही लोकांनी ठरवून येऊन गावकरी हॉटेल जे घुलेंचं आहे तिथं त्याला मारहाण करायचं चालू केलं. त्या उमेश मानेला एकट्याला मारतायत म्हणून गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले ते भांडण सोडवायला गेला. तिथं मात्र उमेश मानेला बाजूला ठेवलं आणि विलास घुलेची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे. म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का, हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीय? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून. आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी पुरावे एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाहीत. पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल. एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू. आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, एका गुन्ह्यात एकाला एक न्याय, एका दुसऱ्या गुन्ह्यात एकाला एक न्याय, वेगवेगळ्या प्रकारे. आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की पोलीस प्रशासन, काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यापासून डीवायएसपी पासून फक्त एसपीला अन्नाव लावायचा अधिकार आहे. बाकी कुठल्याही पोलिसाला अन्नाव लावायचा सुद्धा अधिकार नाही. हे देशभरात कुठल्या जिल्ह्यात नसेल, ते आपल्या बीड जिल्ह्यात आहे आणि हे दुर्दैव आहे. आम्ही या ठिकाणी पूर्णपणानं सामाजिक सलोखा जपून तशा पद्धतीचं कुठलंही कुणाचंही मन न दुखवता, कारण इथं तुम्ही ऐकलं असेल की या टाकळीचे आणि कदमवाडीचे किती चांगले प्रत्येक माणसाशी
प्रत्येक घराशी संबंध किती चांगले हे टाकळीकरांना माहिती आहे आणि कदमवाडीलाही माहिती आहे. मारायला दाखवायचं एकाला आणि खून करायचा एकाचा, आणि याचा सूत्रधार नेमका. अनेक जणांनी साक्ष दिली आहे पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना. मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला. या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे. आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे आणि तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. हे सुद्धा माध्यमांनी आता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे. आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही. ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की शेवटपर्यंत याच्या जे